व्हिडिओ मिळवण्याकरिता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, कष्टी चंद्रपूरमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या आपल्या मराठी निबंधाचा विषय आहे निसर्ग माझा सोबती. चला तर मग सुरू करूया आजचा मराठी निबंध. निसर्ग माझा जिवलग मित्र, निसर्ग माझा जिवलग मित्र, सुख दुःखात साथ सदैव नितांत. त्याच्या सानिध्यात मिळते शांती, निसर्ग माझा खरा सोबती, निसर्ग माझा खरा सोबती. मानवाच्या आयुष्याचा पहिला आणि शेवटचा श्वास ज्या गोष्टीवर अवलंबून असतो ती गोष्ट म्हणजे निसर्ग. निसर्ग हा केवळ पृथ्वीवरील सजावट नाही, निसर्ग म्हणजे जीवनाचा आधार. मानवाच्या अस्तित्वापूर्वी निसर्ग होता आणि मानव संपल्यानंतरही निसर्गाचे चक्र सुरूच राहणार आहे. पण हा निसर्ग केवळ जीवनदाता नाही, तर तो आपला सर्वात जिवलग मित्र आहे. निसर्ग माणसाशी नातं जपताना कधीही अहंकार बाळगत नाही. आपल्या सुखदुःखात, भावना आकांक्षामध्ये आणि दैनंदिन जीवनात निसर्ग मूक साक्षीदार असतो. आपल्या जीवनातील प्रत्येक क्षणी निसर्ग आपल्याला काही ना काही देत असतो. निरभ्र आकाश, थंड वारा, हिरवीगार झाडे, पक्ष्यांचे किलबिल, वाहणारे झरे हे सर्व निसर्गाचेच तर रूप आहे. माणूस जन्माला येतो त्या क्षणापासून निसर्ग त्याला कवेत घेतो आणि आयुष्यभर त्याच्याबरोबर चालत राहतो. म्हणूनच मला नेहमीच वाटते की निसर्ग हा माझा सर्वात विश्वासू सोबती आहे. झाडांची सावली मायेची, पक्ष्यांची गाणी चैतन्याची, या सगळ्यात माझे जगणे निसर्गाशिवाय कसले रंगणे. सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांनी जेव्हा माझ्या खोलीत डोकावते तेव्हा मला वाटते की जणू निसर्ग माझ्या दिवसाची पहिली उबदार मिठी देत आहे. पक्ष्यांच्या किलबिलाटाने दिवसाची सुरुवात होते. शहरातील गोंगाटापेक्षा त्यांचा नैसर्गिक संगीतांतरा आनंद देणारा असतो. मंद सुखद स्पर्शात दिवस उजाडतो आणि मला आठवते की जगण्याची ही संधीही निसर्गाचीच देण आहे. कधी पहाटे फिरायला गेलो तर सूर्याची किरणे दवबिंदूवर पडून चमचमताना दिसतात. प्रत्येक दवबिंदू जणू छोट्या ताऱ्यासारखा चमकतो आणि निसर्ग शांतपणे सांगतो, सौंदर्य पाहण्यासाठी मनात शांतता असली पाहिजे. तेजस्वी सूर्य आपल्या किरणांनी पृथ्वीला प्रकाश देतो. झाडे, झुडपे, फुले, फळे यापासून आपल्याला अन्न, पाणी, हवा आणि जीवनासाठी आवश्यक सर्वच गोष्टी मिळतात. यामुळे मन प्रसन्न होते. म्हणूनच निसर्गाशिवाय आपल्या अस्तित्वाची कल्पनाही करता येत नाही. निसर्ग फक्त आपल्या भौतिक गरजा भागवत नाही, तर मनालाही शांती देतो. डोंगरांमध्ये भटकंती करताना किंवा समुद्राच्या लाटांशी खेळताना मन ताजेतवाने होते. निसर्गाचा सहवास आपल्या जीवनातील तणाव दूर करतो आणि सकारात्मक ऊर्जा देतो. झाडांच्या फांद्यांमधून येणारी ऊन, छाया, मंद वारा, धबधब्यांचा आवाज या सर्वातून निसर्ग आपली मिठी उघडतो. त्याच क्षणी जाणवते की निसर्गासारखा शांत आणि प्रामाणिक मित्र दुसरा कोणीच नाही. निसर्ग आपल्याला देतो ते असीम आहे. हवा, पाणी, अन्न, औषधे, खनिजे, धातू काय नाही देत तो. लक्षात घेण्या म्हणजे निसर्ग कधीही बदल्यात काही मागत नाही.
झाडे आपली फळे देताना विचारत नाही की तो फळ कोण खातो. नदी वाहताना विचारत नाही की तिच्या पाण्याचा उपयोग काय होतो. आणि सूर्यमालेतील सूर्य कधी थकतो असेही म्हणत नाही. झाडे निस्वार्थपणे सावली देतात, तर पाण्याचे झरे अखंड झरत राहतात. डोंगर आपल्या स्थिरतेचे आणि संयमाचे प्रतीक आहेत, तर समुद्र आपल्या विशाल मनाचे प्रतीक. ऋतूंच्या बदलांमधून आपण शिकी बदल हेच जीवनाचे चक्र आहे. नदी सांगते की जीवनात प्रवाह असला पाहिजे, थांबून राहिलेलं पाणी सडते. निसर्ग आपल्याला दिलेल्या प्रत्येक देणगीतून काहीतरी शिकवतो. जगातील कोणत्याही पुस्तकात नसणारा आणि कोणत्याही शाळेत न शिकवला जाणारा हा अभ्यास निसर्ग आपल्या सहवासाने सहज शिकवतो. म्हणून निसर्ग हा केवळ सोबती नसून माझा गुरुही आहे. निसर्गाचा हा निस्वार्थ स्वभाव सारखा आहे, पण माणसा हा धडा विसरलेला दिसतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात ताण, चिंता आणि घाईगर्दी या गोष्टी आपल्या रोजच्या साथीदार झाल्या आहेत. पण याच गर्दीतून काही क्षण निसर्गात घालवले की मन हलके होते. ते क्षण माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण बनतात. हिरव्या जंगलात फिरताना किंवा पावसात भिजताना जणू विचारांची गर्दी थांबते, मन शांत होते. निसर्ग मनाच्या प्रत्येक कोपऱ्यावर मलमपट्टी करतो. निसर्गाशी असलेला हा संवाद शब्दात सांगण्यापेक्षा अनुभवण्यास योग्य आहे. निसर्ग म्हणजे त्याचे ऋतुचक्र. पावसाळा उबदार शेतांना हिरवी शाल चढवतो. पावसाच्या सरी मनाला रोमांचित करतात व सुगंधित मला स्पर्श करते. शरद ऋतू स्वच्छ आकाश, तेजस्वी चंद्र आणि ताऱ्यांची चांदणी उधळतो. हिवाळा शांतता, गार वारे आणि उबदार ऊन घेऊन येतो. वसंत ऋतू फुलांचा उत्सव असतो, कळ्यांपासून बहरापर्यंतचा आनंद. उन्हाळा जरी तापदायक असला तरी आंबा, काजू आणि सुट्टीचा आनंद घेऊन येतो. प्रत्येक ऋतू आपल्या जीवनात काहीतरी नवीन रंग भरतो. हे निसर्गाचे आपल्याशी असलेले जिव्हाळ्याचे नातेच आहे. परंतु हा आपला प्रिय सोबती आज धोक्यात आहे. आज माणूस स्वतःच्या स्वार्थापोटी निसर्गाचा ऱ्हास करत आहे. म्हणून झाडे लावणे, पाणी वाचवणे, पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर, कचऱ्याचे व्यवस्थापन ही सर्व कामे आपल्याला निसर्गासाठीच करावी लागतील. जंगलतोड, प्रदूषण, जलस्रोतांची नासधूस हे सर्व निसर्गाचे नुकसान करणारे प्रकार आहेत. अतिरेकी औद्योगिकीकरण, जंगलतोड, प्लास्टिकचे प्रदूषण, नद्यांचे दूषित होणे या सर्वांमुळे निसर्ग वेदना सहन करत आहे. जर आपणच निसर्गाची काळजी घेतली नाही तर आपला हा जिवलग सोबती आपल्यापासून दूर जाऊ शकतो. म्हणूनच निसर्गाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. म्हणून झाडे लावणे, पाणी वाचवणे, पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर, कचऱ्याचे व्यवस्थापन ही सर्व कामे आपल्याला निसर्गासाठीच करावी लागतील. जर आपण आजच जागे झालो नाही तर हा चिरंतन सोबती आपल्यापासून दूर जाईल. निसर्गाशी मैत्री करणे म्हणजे त्याला जपणे. आपण त्याला दिलेल्या छोट्याशा मदतीचाही तो अनेक पटीने परतफेड करतो. झाड लावले की ते केवळ सावली देत नाही, तर हवा शुद्ध करते, जमिनीची धूप थांबवते आणि अनेक जीवांचे घर बनते. म्हणूनच निसर्गाला दिलेली प्रत्येक मदत म्हणजे भविष्य काळातील सुरक्षिततेची गुंतवणूक आहे. निसर्ग आपल्याला सतत देत असतो. आता त्याला काहीतरी परत देण्याची वेळ आली आहे. झाडे लावणे, प्रदूषण कमी करणे, नद्या स्वच्छ ठेवणे,
प्लास्टिकचा वापर कमी करणे, पाण्याची बचत, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणपूरक जीवनशैली ही सगळी कामे निसर्गाला दिलेली आपली छोटी छोटी भेट आहेत. आपण निसर्गाला जपू लागलो तर निसर्गही आपल्याला नवजीवन देईल. हे आपले कर्तव्य आहे आणि आपल्या सर्वात जवळच्या सोबत्याशी असलेली खरी निष्ठा आहे. निसर्ग हा माझ्यासाठी फक्त बाह्य जग नाही. निसर्ग हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तो माझ्या भावना, विचार, स्वप्ने आणि शांततेचा एक भाग आहे. निसर्ग माझ्यासाठी एक जीवनदाता, मित्र, गुरु आणि प्रेरणास्थान, शांततेचा आश्रय, ज्ञानाचा खजिना आणि जीवनाचा अविभाज्य सोबती आहे. तो माझ्याशी न बोलता बोलतो. तो शिकवतो पण उपदेश न करता. तो देतो पण मागत नाही. तो साथ देतो पण अटीशिवाय. तो आपल्याला निस्वार्थपणे देत असतो. म्हणून आपणही निसर्गावर प्रेम केले पाहिजे, त्याचे संगोपन केले पाहिजे आणि त्याच्याशी नाते जपले पाहिजे. त्याच्या सहवासात मला खरा आनंद, शांती आणि जगण्याचे बळ मिळते. म्हणूनच या सर्व कारणांमुळे मी मनापासून म्हणतो, निसर्ग हा माझा खरा, निस्वार्थ, अनमोल आणि सदैवचा सोबती आहे. निसर्ग जपणे आपली जबाबदारी. हिरवी धरती आपलीच वारी. एक छोटी पायरी जपण्याची. मोठा दिलासा देईल जगाला. एक रोपटं लावू, नदी स्वच्छ ठेवू. हेच तर आपल्या जगण्याच्या धारा. त्यांना जपणं हे कर्तव्य आपलं. नाहीतर राहतील फक्त आठवणींच्या वारा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आपल्या प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.